कारण तुम्हाला शिवसेनेचा दुरुपयोग करून घ्यायचा होता. हे भाजप काय, RSS काय, हे सगळे असेच आहेत. करणार काही नाही, काड्या लावायच्या, आगी पेटवायच्या, दंगल उसळली की पळून जायचं. बाबरी 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 म्हणून सगळं माहोल पेटवलं आणि प्रत्यक्ष बाबरी पडल्यानंतर आम्ही नाही त्यातले. ही अशी तुमची नामर्दाची अवलाद आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व आणि राष्ट्रत्व शिकू. आणि तीच ती निवडणूक होती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती शिवसेना प्रमुखांचा आणि नंतर सुभाष देसाईंचा पण त्या निवडणुकीत शिवसेना प्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला. तीच ती निवडणूक होती ज्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांना आयुष्यात कधी निवडणूक लढणारच नव्हते, पण त्यांना निवडणूक लढवण्यापासून 6 वर्ष लांब ठेवण्यात आलं. आणि तो निर्णय अंमलात आणला तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. आणि आज तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम शिकवत आहे. हे खरं आहे की 2000 साली छगन भुजबळ इथले गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा प्रयत्न केला होता. नंतर सगळं मिटलं, ते स्वतः घरी आले, सगळं झालं. पण ते जेव्हा अटक करायला निघाले होते तेव्हा अडवाणी, जर मी विसरलो नसेन तर देशाचे उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते. आणि शिवसेना प्रमुखांना जर अटक केली तर राज्यामध्ये आगडोंब उसळेल, तो उसळू नये म्हणून त्यांनी सीमा सुरक्षा दल किंवा केंद्रीय राखीव दल जे आहे ते शिवसेना प्रमुखांनी त्यांना अटक झाली तर दंगल उसळली तर बंदोबस्त करायला भाजप सरकारने महाराष्ट्रात पाठवलं होतं. हे तुमचं बाळासाहेबांचं प्रेम. काढायची झाली तर तुमची साल्टी खूप काढता येतील. एवढी साल्टी निघतील की तुम्ही गावात फिरायच्या लायकीचे राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. आज 23 जानेवारी आहे, काल 22 जानेवारी होता. बरोबर 1 वर्षापूर्वी अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अरविंद, मला वाटतं तुम्ही काल परवा जाऊन आलात, अजूनही त्या मंदिराचं बांधकामच पूर्ण झालेलं नाहीये. आणि काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. अहो, तेव्हा जर का शिवसैनिक उतरले नसते तर तुम्ही नसतातच, ते सोडा. पण जय श्रीराम जसं आम्ही बोलतो, आम्ही हिंदूच आहोत, पण आम्ही जसं जय श्रीराम बोलतो तसं तुम्हाला सुद्धा जय शिवराय बोलावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जय शिवाजी जय भवानी बोलावंच लागेल. तुम्ही म्हणाल हे काय जय श्रीराम पुरे नाही. जसं जय हिंद नंतर जय महाराष्ट्र बोलतो तसं जय श्रीराम नंतर जय शिवराय बोललाच पाहिजे. कारण प्रभू श्रीराम कधी होऊन गेले, त्यांच्या जन्मभूमीवरनं वाद झाला, पुन्हा मंदिर बांधलं, त्यांनी राक्षस मारले होते, रामराज्य आणलं होतं. पण आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदी काय, अमित शाह काय, कोणीच जय श्रीराम बोलू शकलं नसतं. म्हणून पहिलं त्यांचा जय जयकार करा आणि मग जय श्रीराम बोला. महाराष्ट्रामध्ये तरी मी जय शिवराय आणि जय श्रीरामच बोलणार. कारण आम्ही भाजपसारखे कृतज्ञ नाही आहोत. जन्मदात्या बापाला आम्ही विसरू शकत नाही. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी मगाच्या फिल्ममध्ये सुद्धा बघितलं ना, हिंदवी स्वराज्य स्थापन नसतं केलं आणि औरंगजेबाला मोकाट सोडला असता, अगदी शिवरायांच्या नंतर सुद्धा संभाजीराजांच्या त्या निर्घुण, ज्याचं वर्णन सुद्धा करायला जीवावर येतं, हत्येनंतर 26 वर्ष ताराराणींनी म्हणजे महाराष्ट्राने औरंगजेबाला झुंजवत ठेवला नसता तर गुजरात पहिलं पटकन औरंगजेबाच्या चरणी लीन होऊन गेलं असतं. सगळं संपूर्ण हिंदुस्थान हिरवा झाला असता. त्याच्यामुळे जय शिवराय हे बोललंच पाहिजे. जर कोणी तुम्हाला जय श्रीराम बोललं त्याला सांगायचं जय श्रीराम जय शिवराय, जय शिवाजी जय भवानी. कारण हा महाराष्ट्र आहे. दरवेळेला आम्ही इतिहासाचे दाखले देतो. अगदी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे कोण धावतं? हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे कोण धावतं? सह्याद्री म्हणजे तुम्ही आहात.
ज्या सह्याद्रीने छत्रपती शिवरायांना, जसं बाबासाहेब पुरंदरेंच्या त्या सगळ्या शिवराज्याभिषेक किंवा शिवछत्रपती त्या आहे ना महानाट्यामध्ये, तो सह्याद्री त्यांना सांगतोय की माझ्या कानाड दडा, माझ्या छातीवरती खेळा. म्हणजे त्यांनी संपूर्ण सह्याद्रीचा वापर हा लढाईसाठी करून दिला. सह्याद्री होता, कडेकपारे होत्या, आणि त्या कडेकपाऱ्या होत्या म्हणून अफजल खानाचा पुतळा निघाला. कारण ही सगळं वीरश्री जी आहे ती महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये. नुसती एक निवडणूक तुम्ही जिंकला असेल, तुम्हाला वाटत असेल म्हणून महाराष्ट्र नाही संपत. ते बघितलं ना इतिहास, सगळे गड किल्ले, मिर्झा राजे जयसिंग, हिंदूच, हेच आपलं दुर्दैव. आपल्याला हे उपरे नाही हरवू शकत, पण आपल्यातले गद्दारच जे आज आपल्यावरती त्यांनी पैसे देऊन वगैरे लालूच दाखवून फोडलेत, तेच आपल्यावरती सोडलेत आणि तेच आपल्या अंगावरती वार करतायत. मिर्झा राजा जयसिंग सुद्धा हिंदूच होता, पण मी म्हणेन गद्दार होता. आणि त्या गद्दारीला शेवटी काय करणार, एवढं प्रचंड सैन्य घेऊन आला. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आग्र्याला जावं लागलं. सगळ्यांना वाटलं असेल अगदी तेव्हा जर का गोदी मीडिया असता तर सांगितलं असतं की खतम, सगळं हिंदुत्व वगैरे काही नाही, शिवाजी महाराजांचा काळ संपला, सगळं त्यांनी सांगितलं असतं. पण त्याच्यानंतर सुटून येऊन औरंगजेबाच्या छाताडावरती हिंदवी स्वराज्याचा भगवा रोवणारा हा महाराष्ट्र आहे, हे अमित शहाने विसरू नये. आणि जर त्यांच्यामध्ये थोडी तरी लाज लज्जा शरम असेल तर ईव्हीएम बाजूला करा आणि बॅलेट पेपरवरती एक तरी निवडणूक घेऊन दाखवा, एक तरी, आणि जिंकून दाखवा. पण शेवटी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो म्हणजे हाच आमचा महाराष्ट्र धर्म आहे, हाच महाराष्ट्र धर्म आहे. रामदास स्वामींनी जे सांगितलं, मराठा ते तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा महाराष्ट्र धर्म जो देशाचं आणि हिंदुत्वाचं रक्षण करतो. आम्ही हिंदू आहोत, पण महाराष्ट्र आणि मराठीच्या मुळावरती येणार आमचं हिंदुत्व नाही आहे, जे तुमचं आहे. आणि तुम्ही जर का हिंदुत्वाच्या बुरख्या आडून माझ्या महाराष्ट्राची गद्दारी किंवा महाराष्ट्राची अस्मिता खतम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या समोर कडवट हिंदू म्हणून आणि महाराष्ट्र अभिमानी म्हणून तुमच्या समोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्व जोपासणारा आमचा महाराष्ट्र धर्म आहे आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारं आमचं हिंदुत्व आहे. तुमचं काय नेमकं ते तरी सांगा. अगदी मोदींच्या मुलाखती आहेत,